खरं तर लोह्याची जो पराभव झाला खरं तर भारतीय जनता पार्टीहून मला अनपेक्षित आहे. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं वर्षानुवर्ष प्राबल्य होतं त्या वार्डामध्ये खरं तर आम्ही हारलो. खरं तर पराभव आम्ही मान्य केलेला आहे. निश्चितच कशामुळे आम्ही हारलो याचे निश्चितच पुढच्या काळामध्ये मलाही चिंतन करावं लागेल, कारण लोह्याची नगरपालिका ही चुकीच्या लोकांच्या हातामध्ये गेल्यामुळे लोहा विकासापासून अजूनही 25 वर्षे मागे राहणार आहे. म्हणजे लोह्याच्या पराभवामध्ये निश्चितच आत्मपरीक्षा करून पुढच्या काळामध्ये जे यश आहे अजून कशा पद्धतीने मिळेल यासाठी निश्चितच ही लढाई आम्ही सर्वजण लढतोय. आणि पराभवानं खचून न जाता पुन्हा एकदा आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये सत्ता आहे. अशोक चव्हाण साहेब या ठिकाणी आहेत. निश्चितच लोहा शहराला विकासापासून वंचित पुढच्या काळामध्ये आम्ही ठेवणार नाही. एवढं निश्चितच आम्ही पराभूत जरी झालो तरी आम्ही लोहाच्या विकासासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत. नगराध्यक्ष पदासहित इतर 5 उमेदवार एकाच पक्षात एकाच कुटुंबातले त्यांचाही पराभव झाला. मी तेच म्हटलं ना की जे वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं किंवा गजानन सूर्यवंशीची प्राबल्य असलेले जे प्रभाग होते त्या प्रभागामध्ये आम्हाला अपयश हे खरं तर आम्हाला अनपेक्षित आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कशामुळे आम्ही हरलो गेलो, काय चुकीच्या गोष्टी आमच्याकडून झाल्या, कुठं आम्ही कमी पडलो, निश्चितच या सगळ्या गोष्टीची कारणमीमांसा पुढच्या काळामध्ये करून अपयशानं खचून न जाता पुढच्या काळामध्ये यश संपादन करण्यासाठी आम्ही कामच करावं लागणार. एकाच कुटुंबातील 6 जणांना जी उमेदवारी दिली होती त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाही, मला असं नाही वाटत की त्या ठिकाणी असे कार्यकर्ते एवढे ताकदीचे होते किंवा एका कुटुंबामध्ये आम्ही 6 उमेदवारच दिले नाहीत. खरं तर 4च उमेदवार एका कुटुंबामधले होते आणि 4 उमेदवार ही वर्षानुवर्षे त्या काळामध्ये लढणारे होते. म्हणूनच म्हटलं की ते जे 7 नंबर आणि 8 नंबरचे प्रभाग होते या प्रभागामध्ये आम्ही पराभूत होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. खरं तर तो प्रभाग जर आम्ही चांगल्या पद्धतीने जर उचलला गेला असता निश्चितच यश हे वेगळं दिसलं असतं आपल्याला. त्यामुळे पराभवाची कारणमीमांसा करताना आम्ही हा पराभव नैतिकदृष्ट्या मान्य केलेला आणि पराभवामधून पुढच्या काळामध्ये लोहा नाही तर लोहा कंधार मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते पराभवानं न खचता लढण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही तयार आहोत.